माता वंदी पाय धुली देवत्याची माता वंदी पाय देवत्याची माता वंदी पाय देवत्याची माता वंदी पाय दीपदाला पुढे वंदाची दीपदाला पुढे वंदाची दीपदाला पुढे वंदाची निंदा करी त्याची पुष्टवाणी त्याची निंदा करी त्याची निंदा करी त्याची पुष्टवाणी निंदा करी त्याची पुष्टवाणी मुख संवर्धनी रजकाची मुख संवर्धनी रजकाची म्हणे नाही चोरीचा व्यापार म्हणे नाही चोरीचा व्यापार काणे नाही चोरीचा व्यापार विठ्ठलाचे सार नाम घ्यावे विठ्ठलाचे सार नाम घ्यावे विठ्ठलाचे सार नाम
तरले अपार बहुयणी नीचे कुळीचा उंचा वंद्य होय हरीचे जोगाय गुणवाद देवत्याची माथावरणी काय धुळी दीप झाला कुळे वंशाची त्याची निंदा करू त्याची पुष्टवाणी मुखते संवदनी रजकाची म्हणे नाही चोरीचा व्यापार विठ्ठलाचे सार नाम घ्यावे नीचे कुळीचा उंचा वंद्य होय हरीचे जोगाय गुणवाद विठ्ठल विठ्ठल विद्रुम हे मनीर धवलच्छाये मुखे दृक्षणी युक्तामिन्द्रियवद्धरकल्पां तत्त्वार्थवर्णात्मिकां गायत्री वरदा भयां कुशकशां शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धं पूर्णं चिदानन्दं सदाशिवमहं भजे विशुद्धज्ञानधियाय श्रेयप्राप्तिनिमित्ताय मारापात्रे जडमरु शूले शङ्खसुदर्शने यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं बाष्पवारि परिपूर्णलोचनं गुरवे प्राङ्नमस्कृत्य सम्पूज्य च विद्वान् अनन्तसंसार वैराग्यसाम्राज्यपूजनाभ्याम् विठाला विठाला गुरु हा संत कुळीचा कथा हे भूषण जनामध्ये सार तरले अपार बहु येणे जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे। या अभंगामध्ये महाराज तुमच्या आमच्यासारखे जे कलियुगात जन्माला आलेले का जंतू त्यांच्याजवळ शारीरिक तप नाही, मानसिक तप तर नाहीच नाही, वाचिक तप नाही, आणि तप नसलं तर नका का नसना पण ही वाणीनं वाया जातील, शरीरानं वाया जातील आणि अंतःकरणातल्या विचारानं वाया जातील। ऐका म्हणजे ह्यांना असं एक इंजेक्शन पाहिजे बरं का, कारण मानसिक रोग ही प्रकार वेगळाच आहे, शारीरिक रोग ही प्रकार वेगळाच आहे। शरीरात 3 दोष
की मनात पण 3 गुण आहेत, अलग लक्षात. वाणी पण स्वाभाविक तशीच असते. आता ह्याला एखादं इंजेक्शन असलं पाहिजे, म्हणजे एक इंजेक्शन शरीरातलं दुखणं नीट करीत करीत, वाणीतलं करीत करीत, मनातलं करीत करीत, ह्याच्या संचित प्रारब्धन क्रियमानाचं नीट केलं पाहिजे आणि ह्याचा उद्धार व्हायला पाहिजे. तुकाराम महाराजांनी असलं इंजेक्शन सांगितले. हला विठ्ठल. ज्यांना वाटतं माझ्यापाशी पाप नाही का नाही, त्यांचं इकडं कामच नसतं. देवळा फिवळात त्यांनी काय करावं जाऊ? ज्याला पाप आहे त्यांनी कुंभमेळ्यात जायचं, आंघोळ करायची, तीर्थ घ्यायचं, देवाची पूजा करायची, पाणी घालायचं, त्याच्या पुढे बसायचं. आपले जे विषय आहेत ते घरी ठेवून यायचे. पण म्हणले काय करावं बाबा ह्याला आता, की रोज देवाला काही येत नाही. मग जत्रा भरल्यावर येईल, पण आल्यावर पेढ खा, फुग घी, बारक्या पोरांना खेळवीत बस. नाहीतर मग मोठी मोठी माणसं काय काय तसली माकडाची तोंडण, टोप्यान, पिसाच्यान, पिपाण्यान वाजवली की पू होती की गोळा. मोठेली बाब. आम्ही एकदा रामलिंगला गेलो, लय लहानपणाची गोष्ट. तेव्हा आमच्या संघ एक आमच्यात नसलेला झाला होता. नुकताच यायचा कीर्तना फिरताना. मला माहित होतं हे टिकणार नाही म्हणून, कारण टिकायजुगी टिकत नाहीत. मला नाही टिकायजुगी काय टिकतात. बाकीच्या सगळ्यावर कसल्या कसल्या गाड्या होत्या सगळ्याजवळ. त्याजवळ होती बुलेट, आडवा तिडवा चांगला गडी होता. त्यानं रामलिंगून येताना एक चष्मा घेतला तसला गॉगल, रंगीबिरंगी नसतो का, हिरव्या काड्या आणि पंचरंगी काचा, ती घातला होता. पुन्हा एक टोपी घेतली होती पिसाची आणि पिपाणी घेतली होती का बाबा गाडी उभी केल्यावर वाजवायची. चला विठ्ठल. आता हे इतकं माझ्या स्मरणात नाही, पण काय मी ज्यादा बी सांगितलं असेल, काय सोडून बी दिलं असेल, असं होतं काय काय. अलग लक्षात. आता ही जर एवढ्या मोठ्या टोंगड्याला कळत नसेल तर त्याला काय अर्थ येतात? ह्याच्या सगळ्यातच दुःख नाही. त्याचं प्रारब्ध नीट नाही, संचित नीट नाही, ही करतोय कर्म ती नीट नाहीत, त्याचं शरीर नीट नाही, त्याच्यात पाप आहे तर इटून, वाणी नीट नाही, आणि पुण्य नका का करीना पण पाप करती. ध्यानात आलं का? आणि मन आहे का नाही, ती मन सुद्धा नीट कराय. एक जण कीर्तनाला सोडून दिलं होतं. आता मी काही विचारित नाही तू कशामुळे येत नाही म्हणून. येणाऱ्याला विचारायचं नाही कशामुळे आला म्हणून, बंद होणाऱ्याला तर कवाच विचारायचं नाही तू कशामुळे बंद झालाय. त्याचं उघड गणित आहे. आपण काय विचारायचे? त्याचं पाप त्याला आडवं येतं आणि दुसरं काय कारण येतं? त्याला कीर्तन आल्यावर काय फी होय? आणि गुलाबजाम खाऊन दुखत असलं तर दुख ना. थोडा विचार करायचा महाराज. त्याच्यामुळे तसल्याला विचारायची काय गरज नाही. चला विठ्ठल. दुसऱ्याने कोणतरी विचारलं त्याला तू कशामुळे येत नाही म्हणून, आणि त्या दुसऱ्यानेच मला येऊन सांगितलं, मला ते आम काय येतोय म्हणून मी येत नाही. मला तिथं गेले की मला सारखा ती दिसतो असा. आपली इकडं मारायची तिकडं कशाला बघ. चला विठ्ठल. पैशाने नाहीत महाराज. ही आज कीर्तनात दिसतात म्हणजे ही राहत्याला असं बी नाही, आणि दिसत नाहीत म्हणजे ह्यांचं कोळसं झालं असं बी नाही. त्याच्यामुळे ह्यांचं खरं काय नव्ह. आमचे तुकाराम महाराज सुद्धा भेटत राव ह्याला. काय हे स्थिर राहे
बुद्धी, ही बुद्धी अशी स्थिर राहील का? काही अरिष्ट न येईल की मधी काय अरिष्ट नाही गायचं, संकट नाही गायचं. धैर्य ते जाईल सिद्धी, धरल्याला कडल जाईल का? आणि जर धरलंय ती तसंच धरून ठेवलं तर शेवट होतो कधी मजा न कळे. सगळा अंधारात खेळ आहे महाराज. एक शहाणं पकवास शिकवणार गुरुजी होते, त्याने मला सांगितलं मला काय काय बाप आहेत ना त्यांना ना पोराला पकवास शिकवायचा. त्या पोराला घेऊन यायचं आणि त्याला सांगायचं गुरुजी ह्याला शिकवताल का? मला शिकवेल. काय घ्यायचा? त्याने आपलं सांगितलं प्रांजळपणाला. मग मला किती दिवसात येईल तुझ्या पोराला? माझ्या पोराला आता ती मला नाही शिकवावं तर कसंच नाही शिकायचं, लागलं ना आधी तर लागेल. कारण जेवढा तवर येतो तेवढा सगळ्याचा सगळा आंब येत नाही. गळणार लय मोठा, एवढं ध्यानात ठेवायचं. कुठं एका तावराला 2-3 येत असतात आणि त्याला फुलं किती लागतात माहिती का तुम्हाला? 2-3 लाख एका तावराला. ठल विठ्ठल. तसं संसार, पैसे, काम, नोकऱ्या ह्याची कड लागायचा लय विषय येत नाही महाराज. पण परमार्थ कुठं कडल लावित असतो ते माणसं. ज्याला त्याचं महत्त्व कळलं का ते नाहीत बघा सोडीत. काय बी झालं तर महाराज सांगतात, भानदास महाराज सांगतात, जरी हे आकाशावर पडो पाहे, आकाशवर पडायला बघायला लागलं, ब्रह्मगोळ भंगा जाई, ब्रह्मांड फुटला असा प्रसंग आला. वडवा नळ त्रिभुवन खाई, वडवा नळानं त्रैलोक्य खायला सुरुवात केली. पण परिमी तुझी जवास पाहेगा विठोबा, असला निश्चय त्याचा परमार्थ होत असतो महाराज. दही खाऊ मै खाऊचं काय खरे तेव्हा. म्हणून महाराज सांगतात की कमी जातीत असते, पण म्हणले ही कलियुगात जन्माला आलाय म्हणजे ह्याच्याच ध्यानात येणं ह्याला अनुकूलता किती. कारण हे साधना एवढी शिकवलीस तरी इतक्या पटीनं फळ मिळणार आहे ह्याला. कलियुगात सत्ययुगात तपश्चर्या करणाऱ्याची फळ मिळतं का नाही? कलियुगात देवाच्या पाया पडणारे मिळतं. देवाच्या काळसाकडे बघणाऱ्याला मिळतं, एकादश करणाऱ्याला मिळतं. मनुष्य देह प्राप्त आहे. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर जन्म आहे, महाराष्ट्रात आहे आणि आपल्या बोली भाषेत इतकी बख्खळ ग्रंथरचना आहे. आणि या महापुरुषांनी ह्या सगळ्याच्या सगळ्या परंपरा जपून ठेवल्यात महाराज. कोणत्याही लायकीचा असला का नाही त्याच्या लायकीच्या परमार्थाच्या साधना उपलब्ध आहेत आणि त्या साधनेनं करता अर्थ झालेले पुरुष आहेत. लक्षात येत आहे म्हणजे हे काय फसवागिरी नाही काय. आता महाराज सांगतात जर करावा अशी इच्छा उत्पन्न व्हायला लागली तर त्याचं येऊन कीर्तनात बूट टेकत. समजा आता आपण इतके गोळा झालो इथं, जर तुम्हाला सांगितलं इथं आराध्याचं गाणं आहे तर इतकी जण आली असतील नसते. बोट वर करा कोण कोण आलं म्हणजे माझी ओळख होईल.
जागरण गोंधळाला कोण कोण आलं असतं, माझ्या घरचं असतं. तेल घालायला लागतो जणू कोणीतरी सोयरा बिरा. कशाला कोणी येते महाराज? कथेचं महात्म्य आहे. भगवान नारद आहेत ना, ह्यांनी अशी प्रतिज्ञा केली महाराज, या कलियुगात प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात भक्ती जन्माला नाही आणली तर मी हरीचा दासच नाही. सांगा, अन्य धर्मान तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सव हा विठ्ठल विठ्ठल. ही साधन कुणी प्रवृत्त केलं माहिती का? नारद महर्षींनी केले. म्हणून ह्याला नारदाची गादी म्हणतात. आलं का? ह्या ज्ञानेश्वर महाराजाची गादी म्हणतात का? नाही, नारद महर्षींची गादी. ही नारद कोण आहेत माहिती का? व्यासांचे गुरु आहेत. की टीव्हीतले नारद नाहीत ती. विठ्ठल विठ्ठल. आपल्या देखत तोंड वासून गेलेल्या बापाची चेष्टा केली तर किती अवघड लागेल तुम्हाला. आपल्या देखत आपल्याला त्याचं काय सुद्धा पटत नव्हतं, पण त्याची चेष्टा जर दुनिया करायला लागलं तर अवघड जाईल महाराज. ध्यानात आलं. आणि ह्या हिंदू धर्माची कशी चेष्टा करायची की स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या डोक्यात भरलंय आणि त्याच्यातनं ही प्रगट झालेली विद्या आहे महाराज. ही याला कळत नाही आपण कशीच चेष्टा करतोय. कुंभमेळ्याची चेष्टा करायची, देवाच्या मंदिराची चेष्टा करायची, महादेवाला दूध घालायची चेष्टा करायची. काय काय माणसं म्हणले, अहो महादेवाला दूध घालणारे का नाही, शिवरात्री दिवशी त्या दुधाची पाकिट असतात का नाही, अख्खंच पाकिट महादेवाला टाकतात. ह्यांच्या आकली सुद्धा किती बारीक आहेत ती लक्षात येतं महाराज. पत्रकार विचारतात मला, होय रे 500 लिटर दूध घातलं तो महादेवावर, ही गोरगरिबाला वाटलं असतं तर काय झालं असतं. ती म्हणला तुझ्या घरचं वाच की 5000 घालणार आहे पुढच्या वर्षी, तुझ्या घरचं वाट. मी माझं दूध कुठं घालायचं ती माझं मी ठरवेल ना, तू कोण ठरविणार? तुझ्या पैशाचं आहे का तुझ्या बापाने मला कर्ज दिलंय का? मग त्याचं मी आणलंय दूध, माझ्या गाय आहेत, माझं पैसे देऊन मी दूध आणलंय, मी ठरवणार मी त्याचं काय करायचं. गोरगरिबाला पाजायचं का तुला पाजायचं का? मला मी ठरवेल किती घालायचं. आणि यंदा तरी 500 घातले, पुढच्या वर्षी 5000 लिटर दुधाने आंघोळ घालणार. तू कोण विचारणार मला? कारण असल्याला तात्विक उत्तर द्यायची नसतात. असल्याला काय असा बडगा दाखवला का नाही, म्हणजे ह्यांची लिंडी पाताळ होती. आता तुम्हाला नाही त्याचा विस्तार करून सांगत मी, पण तुम्ही ध्यानात ठेवा. आणि तुम्ही कीर्तनाचं नाही चिंतन केलं तर ह्याचं करा. कारण आमच्या समर्थांनी सांगितलं म्हणजे जसा विचारणार आहे का नाही तसं त्याला उत्तर द्यायचं. लय खोलात शिरायचं नाही. मवाळण साधून बारीकन मऊन सगळी दुनिया म्हणजे आपला बापचं ती ज्ञानेश्वर महाराजाचं असेल, आपलं नव्हतं. याद आलं का? हा, महाराज सांगतात ऐका, असल्या जातीला कीर्तनात बसू वाटतंय. की नारद महर्षींचे संकल्प आहेत महाराज. आपल्या कुळीहून आपण कीर्तनाला येऊ असं वाटतंय, आपल्या बुद्धीहून वाटतंय का आपल्या प्रारब्धाहून वाटतंय का आपल्या विचाराहून वाटतंय. आपल्याला कीर्तनाला यायला साधूचे संकल्प कारणीभूत आहेत असं लक्षात घ्यायचं. साधी गोष्ट आहे. आता दवाखान्यात तर बराबर गेला महाराज, पण ही तर ह्याला इंजेक्शन असं द्यायचं. त्याला जर सांगितलं का नाही ही 15 औषधं येतं, सकाळी 3, दुपारी 7 आणि संध्याकाळी 14, हे ध्यानात नाही राहायचं. मला ही मदत घ्यायचं, ती घेतल्यावर ही 5 मिनिटांनी गरम पाण्यात घ्यायचं. मला गरम करून गार केलेल्या पाण्यात घ्यायचं ना, आत्ता गरम करायचं आणि लगेच घ्यायचं. ती म्हणे दुखणंच राहू दे, औषध नको. आयुर्वेदिक औषधाला दम काढतात काय माणसं. ह्याचा पाला लावून त्याचा लेप लावून ती गरम करून ती लावून पुन्हा वल्या फडक्याने पुसन पुन्हा शेकन पुन्हा तेलाचं मालिश करत. ह्या तेलाचं मला ती जमायचंच नाही आपल्याला.
ह्याला रोग किती म्हणजे असंख्य आहेत. ध्यानात आलं का? आता ह्याच्यावर औषध करायचं म्हणल्यावर तुकाराम महाराजांनी काय औषध हुडकून काढलं महाराज. ते औषधाचं नाव आहे कथा. ध्यानात आलं का? कथात कर्म आहे, कथात उपासना आहे आणि कथात ज्ञान आहे महाराज. ज्ञानाची जिज्ञासा आहे, ज्ञानाची पराकाष्ठा आहे. आलं का लक्षात? कर्माच्या सुरुवातीपासून ज्ञानाच्या शेवटपर्यंत सगळा माल नुसत्या कथेत आहे. विठ्ठल विठ्ठल. माझा विषय झाला होता म्हणजे नुसता देव जीवाचा उद्धार करतो, नुसता साधू जीवाचा उद्धार करतो, नुसतं नाम जीवाचा उद्धार करतो. आणि कथेत तिघं बी आहेत आणि तिघच्या तिघ आनंदात आहेत महाराज. कथा त्रिवेणी संगम. कथा आहे ना ही त्रिवेणी संगम आहे महाराज. देव भक्त आणि नाम. मग म्हणजे कथा ऐकावंच लागेल का? लक्षात ठेवावं लागेल का? म्हणजे लक्षात ठेवलेली चांगलीच असते की आहे का? तुम्हाला गेल्या वर्षी तुरी किती झालत्या माहिती का? केवढ्यात झालत्या का नाही लक्षात? आणि आत्ताचं कीर्तन ध्यानात नाही. किती हलकट असावं मग. आला विठ्ठल. काय तर मोठी मोठी माणसं पण भान गेल्याने बसतात महाराज कीर्तन. त्यांना विठ्ठल विठ्ठल 2-4दा झाल्यावर मग ध्यानात येतं विठ्ठल विठ्ठल चालू झालं. आणि विठ्ठल विठ्ठल संपल्यावरती थोडा वेळ वाजवीत असतात. इतकं भान गेल्याने बसावं कीर्तनात महाराज. चातक आहे ना ती जसं पावसाकडे तोंड करून बसतो तसं बसलं पाहिजे. चाणाक्ष असलं पाहिजे ऐकताना. तुम्हाला जादा नाही काय सांगत, पण कीर्तन करणारा बुवा जर गाबुळा असला का नाही तर त्याला घाम आला पाहिजे आपल्याकडे बघितल्यावर. म्हणला ही तर काय बी खपायचं नाही रे बाबा. ही मला लय निराळीच माणसं आहेत बाबा. आता काय महाराज येतात त्यांना वाटतं आपण महाराज आहे पडा पाया. पडत्याला माणसं पाया अशी नाहीत पडत. मग नाचून दावल्यावर तरी पडत्याल, तशी नाहीत पडत. कीर्तन केल्यावर तरी पडत्यात. आता आपण कोणाला सांगावं पड ह्याच्या पाया तर ती म्हणतात पडतोच. इतकी गोडी छाप आहेत. मला ह्याच्या पाया पडून काय पुण्य व्हायचं आहे का? ह्याच्या पाया पडून काय उद्धार व्हायचा आहे का? मला फक्त त्याला मजा वाटेल बाबा. मला तर का नाही चोरी केली वाटेल. माणूस ऐकायला हुशार असला पाहिजे महाराज. हो का? तुम्हाला काय घ्यायचंय? आता मला नाही माहिती असतं का नाही, पण तंबाखूच तोटा घ्यायचा आहे पहिलं बर. मग त्यांनी जर सांगितलं का नाही गाय छाप आहे ते मला ती नाही लागत. मग मला घोडा छाप तोटा. घोडा छाप तोटा लागतो. आता त्या बहुतेक दिसत नाही कुठं, पण त्या पुढेच निघल्या गाय छाप. नाही तर पहिला तोटा असायचा बिडीहून जरा मोठा.
बोटा एवढा. मी कधीतरी लहानपणी बाजारात फिरलो म्हणजे माझ्या ध्यानात यायचं, म्हणलं ही चुंबळ करून ठेवली, म्हणजे काय मला तंबाखू, मला ही कशी किलो, मला ही लय स्वस्त पडते, मला ही का नाही घेत, मला ती जेवणी चव लागत नाही. मी एक जणाला विचारलं होतं त्याच्यात नक्की काय असतं, ती मला नवसागर नाही मारायची. आमची काय भक्त मंडळीत मी काय कोणाचा लाड करीत नाही बरं का, पण हिथं आल्यावर त्यांना इतकं बेचैन होतं, मला सांगून जातात मी बाहेर जाऊन येतो बरं, तिकडे जाऊन खाऊन खाकरून खोकरून. थोडक्यात गोष्ट अशी, महाराज सांगतात, हो का, आपल्याला इथं बसू वाटतं ह्याच्यातच विजय झालाय आपला. महाराज सांगतात तू नुसत्या चरणराजांचं वंदन केलं तर सुद्धा कल्याण होईल तुझं, पण ऐकलं तर लय लवकर होईल, लक्षात ठेवलं त्याच्याहून लवकर होईल, आणि तसंच्या तसं वागला तर त्याच्याहून लवकर होईल. मग माणसाला गुण काय उशिरा यावं वाटतं काय, मला इतकं जुनं दुखणं लगेच नीट व्हायचं म्हणजे ध्यानात आलं का, मला 10 वर्ष रापत आहे दुखणं आणि 3 दिवसात नीट व्हायचं म्हणजे मला तसलं नव्हे. आमच्या डोंगरगंजच्या तात्याने एक गोष्ट सांगितली होती, मला आमची एक चुलत बहीण होती आणि गावात राहायचो आम्ही, आणि तिला उचक्या द्यायची सवय होती, यायचीच उचकी तिला, तिने उचकी दिली म्हणजे चांगलं 4-5 नंबर ऐकू जायचं, लागडेगडे उचकी द्यायला म्हणायचं. गावात एक वैद आला, आणि ती वैद आल्यावर त्यांनी सांगितलं, महाराज म्हणले कोणाला उचके येतात, मला हे काय म्हातारी, मला मी नीट करतो, मला 15 रुपये द्यायचं, 15 रुपये. आता वैदच काय खरं आहे म्हणली, ती म्हणला मी औषध केल्या नीट नाही झालं तर मला सांग, पण मी 15 रुपये घेणार. माणसं म्हणली 10 रुपयात नीट कर, मला ती 14-14.5 रुपये सुद्धा नाही, 15 रुपये घेईल आणि नीट करील, तुझं पुवर 8 आणे सुद्धा नाहीत मला पाहिजे, पण मी नीट करतो. आता काय त्या जोड विद्या होती कोणाला माहिती, काय माणसं म्हणली, अरे लय जीव माझा जीव लय कासायच होतो रे, ह्योखी माझ्या काळात म्हणीत का नाही 2-4, तेवढं मोड पैसे दी, आणि गेलं तर गेलं, गुण आला तर आला, नाही आला नाही आला. त्यांच्या कारभारीने दिलं महाराज पैसे 15 रुपये, त्याने आधी 15 रुपये घेतले. पुन्हा त्या काच काढली, काच त्या म्हातारीच्या हिता असं काचनं रक्त काढलं, ती रक्त आहे का नाही, ती काढल्यावर उमऱ्याला एक टिकला लावला बरं का, तिच्याच कपाळाला एक टिकला लावला, आणि त्यापल्या कपाळाला एक लावला, आणि उचकी बंद. आता तुम्ही करू नका असलं काय. 15 रुपये त्याने आधीच घेतलं होतं, लगेच गावात निघून गेला, आणि पुन्हा माणसं म्हणली, आयला म्हातारी मिली काय, उचक्या कशी काय दे नाही, कारण ती झोपेत बी द्यायची, जाग राहिली तरी द्यायची. मग शेवट माणसं म्हणाले, हुडका कुठं गेलाय ती बाबा, त्याला कापडं करू, त्याला जीव घालू, त्याला पोळ्याचा स्वयंपाक करू, गेला निघून तिथं. वैदस त्याला बी बोकं धरायचं असतं. तसं ही उचकी आहे 25 वर्षाची, आणि नुसता असा टिकला काढला रक्ताचा, आणि 3 टिपकं दिलं की नीट होतंय. म्हणजे माणसाला वाटतं इतक्या लवकर कसं नीट झालं. ह्या कथेत तुम्ही श्रद्धा ठेवा, महाराज सांगते ते, ह्या कथेची नुसता नमस्कार केला तरी कल्याण होईल, पण नीट ऐकलं त्याच्याहून लवकर होईल, लक्षात ठेवलं त्याच्याहून लवकर होईल. विठ्ठल विठ्ठल. मग ही कथा म्हणजे साधनांचं भूषण आहे महाराज, ध्यानात आलं की नाही. भगवंताच्या अंगावर एक सुद्धा अंग असं नाही त्याला अलंकार नाही. नासाग्रेवर मौक्तिकम करतले वेणू करे कंकणम. बघा बरं, एक तरी माणूस तुम्हाला असा दिसला, कुणाच्या कानात कुडकं असतं, कुणाच्या कानात मणी असतात, मोती असतात, एक लोंबतो,
आणि पुन्हा लाज वाटली काढून ठेवतात. लहान असताना माणसं घालतात, आता तुम्हाला घालू द्या बरं कुडकं कोण. हे म्हणला तुझं तू घाल, नाही तर दिगड आमच्या बायकोला नेतो. कोण घालतंय ती? देवाच्या नाकात सुद्धा मोती महाराज, नाकात. नासाग्रे वरमौक्तिकम, अतिश्रेष्ठ मोती. पण सगळ्याच्या सगळ्या अलंकारांचं वैभव म्हणजे कौस्तुभमणी आहे. कळलं? विठ्ठल तसं ज्या गोष्टी तुम्हाला भगवत रूप करतील त्याचं भूषण म्हणजे कथा आहे. त्या साधनांचं भूषण म्हणजे कथा. माणसानं कथा केली का नाही, ऐकली का नाही, कथेला गेला का नाही, त्याने असं नाही म्हणायचं आपण योग नाही करीत, आपण यज्ञ नाही करीत, आपण दान नाही करीत, आपण तप नाही करीत. काय गरज नाही महाराज. होय, उगा आपदा करून घ्यायची काय गरज आहे. असं सरळ जेवण होत असलं तर असं करून घालायची काय गरज आहे तोंडात. म्हणला काय कायला नादच आहे तसा. कोणतरी एक जणाने लिहिलं होतं, रामदेव बाबा विमानानं कुणाला तरी आणायला गेला होता, विमानानं आलेल्या माणसाला आणायला का सोडायला. मग त्याच्या खाली तिथं एक जणाने लिहिलं होतं, म्हणला ही येडं का नाही, तिथं सुद्धा आसनं करून द्यावी. ती कीर्तनात जाऊ, देवाला जाऊ, कुंभमेळ्यात जाऊ, ती आसनच करणार काहीतरी सारखं. मला तर कमाल वाटते त्याची. इतका नाद तरी असावं किंवा माणसाला कशाचा तरी नाद असलाच पाहिजे की. आपल्याला बघ कशाचाच नाही. आपल्याला वाटतं आपल्याला संसाराचा लय नाद आहे. अरे तुम्हाला संसाराचा नाद असल्यावर हे तर कशाला उलातलं असतं. ती बी खरं नाही. तिकडं पोळलं की इकडं निघत. काय काय माणसं म्हणतात महाराज हिथं आलं का नाही भार वाटतं. मला वाटतं हिथं काय काय कारण तुझं इच्छू सगळं घरी. त्याला म्हणून सगळ्या साधनांच्या मध्ये भूषण आहे ही कथा. आमचे तुकाराम महाराज सांगतात बरं गोष्ट अशी बरं का. नुसत्या कथेचा आश्रय करून अनंत तरलेत. मी काय म्हणतो नीट ऐका. तुमच्या योगाने इतके तरले नसतील, यज्ञानं इतके तरले नसतील, दानानं इतके तरले नसतील, तपानं इतके तरले नसतील, इतके कथेनं तरलेत. ठाला विठ्ठल. आमच्या गोकर्ण आहेत त्यांनी कथा केली आणि अख्खच्या अख्ख नगर आहे ती नेलं महाराज वैकुंठाला. अशी तपानं गेले दाखवा बरं तुम्ही. भक्तीनं गेले सगळे नाही, तसं नाही, कथेनं जाते. त्याचं गोष्ट कशी बरं का. एखाद्याला एखादं दुःख नाही का नाही, ती बी कथेत नीट होतं. आज सगळीच असली तरी नीट होत्यात. मग ह्यातली गळून गळून किती गळत्यात म्हणणार. ध्यानात आलं. मग तुकाराम महाराज सांगतात मला त्याची संख्या सांगता येत नाहीत, इतके कथेनं उद्धरलेले लोक आहेत. ध्यानात आलं. एवढा अख्खा विचार पहिले चरणात केला.
जनामध्ये सर ऐका, दुसरी कोणती गोष्ट मला सांगा अशी, ज्यावेळेस राजा परीक्षितीसाठी भगवान शुकाचार्य ही कथा प्रगट करते ते त्यावेळेस कोण कोण आलं होतं त्यांची यादी ऐकावर. जे ऋषी आले होते, जे तीर्थ आले होते, ज्या देवता आल्या होत्या, आणि जे राजे आले होते, जे ब्राह्मण आले होते, जे साधक लोक आले होते, मुक्त पुरुष आले होते, इतके दुसरे कशाला आले का होते एवढं मला सांगा. समजतं? हर विठ्ठल कथा आहे महाराज, आणि भूषण आहे सगळ्या लोकांच्या मध्ये सार आहे. ह्या स्वर्ग लोकात सार कथा आहे, वैकुंठात सार कथा आहे, पृथ्वी लोकात का आणि पाताळात सार कथा आहे महाराज. सगळ्या लोकांतरात कथा फक्त सार आहे. कारण कथेनं जेवढं कळतं का नाही माणसाला तितकं दुसऱ्या कशाने कळत नाही. ह्याच्यात कोणत्या अंगाला स्पर्श होत नाही असं नाही, आणि ज्याचं जिथं नडतंय त्याला तिथलं कळतं. जनामध्ये सार, आणि ह्याची यशस्वीता सांगितली. तरले अपार बहु येणे, ह्यांना किती तरलेत म्हणजे त्याचा काही संख्या नाही सांगते. खूप तरलेत एवढं खरं. अपार बहु येणे. आता बाकीच्या साधनेला लायकी लागते महाराज. द्रव्य नसेल तर कशाच दान करील माणूस. अवसान नसेल तर तप कशाचं करील. होय, समजा एक म्हातारं 15 वर्षे एका अंगावर झोपू नये, अशी खतं पडली, किडं पडलं, ही काय तप आहे काय. तपाला अवसान लागतं महाराज तप करायला. ही मेंग्या माणसाला जमायची गोष्ट नाही. पण कथेत कसा बी आला का नाही त्याला जमत. त्याला काय करायची काय. ज्याला कथा करायला येत नाही त्याला काय टाळ घेऊन उभं राहायला येत नाही. ज्याला टाळ जमत नाही, पकवास जमतो त्याला पकवास जमत, आणि ज्याला काय सुद्धा जमत नाही त्याने असा हात बांधून बसायचं. आता नीच कुळ म्हणजे काय. नीच माऊली ज्ञानोबा सांगतात, आगा नावे घेता वो खटी, सकळ अधमाची शेवटी. जे पापयोनी किरीटी जन्मले, जे ते पापयोनी मूर्खाती दगड, परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे, आणि जयाचे वाचे माझे आला. ह्याला कथा म्हणायची. ठल विठ्ठल. नीच योनीच्या माणसाला कथा नाही जमत असं काय नाही महाराज. फक्त नीच माणसाला जमत नाही, आणि त्यांनी करू नाही ना आपण बी ऐकू असं नाही. तर मग सावध राहून ऐकायचं महाराज. कसं ती काय का सांगा ना, फक्त त्यातलं चांगलं चांगलं घ्यायचं, बाकी त्याच्या पैसे ठेवून द्यायचं, निघून यायचं. खोत्यावर एकल्याला पेरू माहिती तो डाळिंब. ठरा विठ्ठल. आपल्याला बरं बघितलं कीच कळतं ही खायजोग आहे, ही खायजोग नाही, ही निम खायजोग आहे, आणि हे अजिबात फोडायजोग असत नाही. ती त्या म्हातारीपाशी ठेवायचं आणि जायचं निघून. मला 20 रुपयाला जरी खोता दिला असला तरी कुठं केअर टाकतो नेऊन तिच्यापाशी. याद आलं. तसं महाराज सांगतात फक्त भगवन नाम, भगवन लीला कीर्ती, आणि त्याच्यात भक्त असावं महाराज. त्याच्यात भगवंताच्या प्रेमानं गच्च भरलेला असावं. आमचे तुकाराम महाराज तर त्या कीर्तनाचं वर्णन केल्या सांगतात. कीर्तन चांग
कशी गवली महाराज. महाराज म्हणले घोटवी न लाळ ब्रह्मज्ञानी हाती मुक्तात्मस्थिती सांडवीन ब्रह्मभूत काया होतसे म्हणजे तीर्थ भ्रामकाशी आणि नाळस जी सारखा बोंबले थिंडते का तीर्थावर, तिथं जाऊन तरी काय करते. असे पोलीस किती होतं, व्यवस्था कशी केली होती. मला आपण नाही शिरलो गर्दीत. चला विठ्ठल आंघोळ केली का मला लॉजवर केली. मला लॉजवर गर्दी नव्हती. मला 5,000 रुपये एका माणसात दिलं पण नाहीच आंघोळ केली. मला गेला कशाला होता. मला ती बघायला मग टीव्हीत दिसत होती. महाराज म्हणले मी त्यांना आळस आणेल. त्यांना असं वाटेल कीर्तन सोडून कुठं जायचं. मला काशीला कीर्तन सोडून म्हणे आपल्याला नाही जायचं. मला जाऊ वाटतंय का चल तू माझ्या संग. मला तुला जा, तुला जागीरदार यायचं. मला नाही जायचं. माणसाला विवेक करता यायला पाहिजे. महाराज काय केलं म्हणजे माझं, कारण ह्याचं लक्ष कल्याणाकडे असलं का नाही म्हणजे बघ त्याला कळत. आणि जर ह्याचं लक्ष मोठाडपणाकडं पैशाकडं त्या पैशाचा माज करायकडं असलं का नाही म्हणजे मग ह्याचा नागा तिथंच निठवायचा. आलं का लक्षात. तिथं बसून तर का ऐकतं का काय का ऐकल्यावर त्याला वाटेल होय चला मला तपच करू, चला योगच करू, चला तीर्थच करू. ही त्याची नाही वासना व्हायची. महाराज मला सगळ्या तीर्थाची फळं एका जागेवर जर मिळत असत त्याला कथा म्हणतात महाराज. वा 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 यत फलन नास्ति तपसा न योगेन समाधिना वा वा तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. या कलियुगात केशव कीर्तनात, तपात, यज्ञात, योगात, दानात होणाऱ्या पुण्याचा अनंत पट फळ फक्त केशवाच्या कीर्तनात मिळते. विठ्ठल विठ्ठल अपार जणांचा उद्धार झाला. आणि कशानं झाला, कथेनं झाला. अलग लक्षात. आता महाराज सांगतात, महाराज नीच कुळीचा आहे, नीच, ज्याचं नाव सुद्धा घ्यायचं चांगलं नाही, नाव घेणं सुद्धा चांगलं नाही. महाराज अगा नावे घेता ओखटी, नावं जरी घ्यायचं म्हणलं तर ती नावं सुद्धा चांगली नाहीत. कारण वाणीनं वर्णन चांगल्याचं करावं कधी बी करताना. बेकार आहे त्याचं काय वर्णन करायचं. बरं सकळा धमाची शेवटी पापयोनी ही किरीटी जन्मले जे, ते पापयोनी मूढ. त्या पापयोनी जन्माला आले म्हणून काय शहाणे आहेत काय, तो मूढ आहेत, मूढ. आणि किती बावळट आहेत, मूर्ख जैसे दगड. आणि एकच त्यांच्याजवळ निष्ठा आहे, परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. आलं का लक्षात. त्याला कीर्तन म्हणायचं. म्हणून नीच असला ना तर हे नीच सुद्धा उच्च आहेत, त्यांना वंदनीय होतं. दुसरी साधना सांगा बरं. लय मोठं तप केल्यावर नीच वंदनीय नाही होत महाराज. पण या कथेनं नीच सुद्धा वंदनीय होत. त्यांना नमस्कार केला पाहिजे असे होते महाराज. कारण भगवत चिंतनानं भगवत रूप अंतःकरण होतं. आणि त्याच्यातनं प्रेम जर बाहेर पडायला लागलं तर काय बोलता राव महाराज. विठ्ठल विठ्ठल काय करतो तो, हरीचे जो गाय गुणवाद,
कोळीच का म्हणलं बरं, वाल्या बामन का नाही म्हणलं? काहीतरी कारण असेल त्यांचं. कारण नीच संघर्षामध्ये श्रेष्ठ कुलातला पण खाली जातो. त्याचे सगळे आचार विचार ही घेऊन हिंडतो. आणि ह्यांना उपदेश ह्यांनी नारद महर्षींनी यांना उपदेश केला. ते देवऋषी ही वाल्या कोळी बरं, नुसता कोळी म्हणून त्याज्य नाही महाराज. ही कसं आहे, 7 रांजण भरून ब्रह्महत्या केलेला आहे मोहरी एवढ्या खड्यानी. आलं का लक्षात? मला तर नेहमी वाटतं महाराज, आता पाणी प्यायला डिअर केवढ्याला सगळ्याच्या घरात, उगं बारीक आहेत. फ्रीज मध्ये काय पाणी बसतं काय? पाण्याची बाटली असते. मग मम्मीची एक बाटली, पप्पाची एक बाटली. मागे एकदा विचार आला, म्हणलं आताच्या घागरीवर नाचकाले निघल्यात. पहिल्या घागरीला रट्ट्या असायच्या, मोठी घागर. आणि मोठ्या घागरीनं पाणी आणायला बरं वाटतं मोठ्या माणसाला. एवढं बुटकुलं घेऊन गेलाय, एवढा मोठा गडी. आता ही मोठ्या घागरीनं पाणी वाचायचं म्हणल्यावर, घागरी एवढा रांजून म्हणल्यावर, ही रांजून काय देवावर धार वाचायला एवढूसा. तुम्हाला माहिती की ना, रांजून कावडीला रांजून असतो ती, भुग बारकोस असतो ती रांजून. इतका लंबूळ आणि त्याच्यात पाणी बसतं अर्धी कळशी. ती वजन नको उचलायला. त्या लाईट यायच्या आधी साड्यातली कावड मोठी लट होती, मोठी होती. मग मध्ये एक खांड, पुढे एक खांडन, मागे एक खांडन, त्याला 4 पाय खांबावून नीट व्हायची उचलणाराची. त्याला दोरण्या असायच्या दोन्हीकडे, ती कंडू नाही म्हणून. आणि पुन्हा त्या तारा सगळ्या गावात आल्या का नाही, मग ती एवढी उच होत्या तेव्हा अशा दिसायच्या त्या. आता बारकीशी एवढी त्या. आणि कावड बी बारीक, उचलायची कुणी. बरं, आपल्या कुडलिंग बाबाचा काय नियम नाही, कवा जात्रा असेल ती, कवा 7 धारा, कवा 8 धारा, कवा 5 धारा. 4 झाले म्हणजे एक दिवशी डबल घालायची. हलकी वाजवणाराची नीट, उचलून नेहणाराची नीट. आता तर कावड नाहीत नाचवीत, आता नाही मला माहिती, पण कावडीवर नाचतात खादानीत घालून. त्याने आपलं बळ दावायचं कावडीवर, विठ्ठल विठ्ठल. अपुरी झाली म्हणजे लयच अपुरी होती. ह्या पार्टीच्याने तिकडून रेटायचं आणि त्या पार्टीच्याने तिकडून रेटायचं. महाराज सांगते ते, सगळ्याच्या सगळ्या साधनाचं सारही रांजून मोठं असतात असं मी म्हणतोय. घागरी मोठ्या होत्या तेव्हा रांजून बारीक असतात का? मोठ्या रांजून तसल्यात बामनं मारून मोहरी एवढ्याला खडं टाकल्यात आणि गच भरल्यात. 6ला पेंड घातला होता, 7वा आता आलाच होता पेंड घालायला. त्याच्यात गाठ पडली कोणाची? नारद महर्षींची. आता ही दिसल्याच बाकीची अशी करायची. नारद महर्षी खुशाल त्याच्याकडे बघून देवाचं नाव घेतात महाराज. त्यांच्या गतीत काय सुद्धा फरक पडला नाही, तसंच चालतं. ह्या वाल्याला इतकं बेकार वाटायला लागलं. मला बघितल्या ह्यांच्या चेहऱ्याचा कसा भाव व्हायचा, कशी पळायची, मला ह्याला तर काहीच वाटत नाही. ए गोसावड्या, मला आव म्हणला, तुला माझं बिहाबी वाटत नाही का? म्हणला, तुझं बिहा वाटायसारखं असं काय आहे तुझ्यात? मला 2 हात आहेत, तुला 2 हात आहेत, मला 2 पाय आहेत, बिहा वाटायसारखं आहे त्याच्यात? मला यमाचं सुद्धा बिहा वाटत नाही, तू कोण आहे बिहायला? तुला मरायची बिहा वाटत नाही का? मला नरड दाबीत, मला दाब. मला नरड दाबल्यावर पुन्हा काय करशील? एकदा नरड दाबल्यावर मारून टाकला, आता काय करील? आता काय करायचं?
मला तुला भ्या वाटत नाही मरायचं? मला नाही वाटत. कारण माणसाला का नाही सगळे आपल्याहूनच बघायला मिळलेले असतात आयुष्यात, आणि व्हायला जातीचा फक्त साधू असतो महाराज. ज्ञात आलं. ही म्हणला हिला का मरणाला भ्यात्यात आणि ह्याला काही भ्याच नाही. मग हे आडमुठाय मन भ्या नाही का? ह्याला लय सांगायला येते. ती म्हणला ही धंदा कशामुळे चालू केलाय तो? अरे भिडे ऐकल्या तरी परवडलं असतं, गांजा ऐकायचा, मीठ ऐकायचं, किराणा दुकान टाकायचं, वड्यापावचं हॉटेल टाकायचं. ही कशाला चालू केलं असं? मला बायका पोरं कशाने सांभाळायची? मला एवढाच धंदा काय बायका पोरा सांभाळायचा, दुसरा नाही. मला किती जणांना मारतोय का, किती जणांची तळमळ घेतोय. आमच्या अण्णांनी सांगितलं त्याचा नियम असा होता, आधी मारायचं आणि मग बोचकं उचलायचं. त्याला त्याचं बोचकं उचलून नाही बघायचं काय काय नाही. तर आता चोर आहेत का नाही, उगं भ्याकाड आहेत. आपण आपल्या हाताने सगळं दिलं का नाही, ती मारीत फिरीत काय नाही. ती म्हणते तू भिवू नको अजिबात सुद्धा, फक्त मला दी, मला काय तुला मारायचं नाही. पण काय आडमुठ गटे एकतर का नाही, चोरट्याला बघितलं सारखं त्याच्याकडं बघायचा. आपलं बाया पोरांनी सगळं काय होतं ते गाबाळा दिलं काढून, आणि ती बिचारी चालल्यावर ह्यानी बसून बसून वाट्यावर काय म्हणला ओळखलं, माघार येऊन मारून टाकलं. ते असला अर्धा गाबोळा चोर नव्हता महाराज. ते आधी मारून टाकायचं आणि मग उचकायचं. मग म्हणायचं काहीच गवलं नाही भिकार लेखाची. गावाला चालल्यावर सुद्धा पैसे घेऊन नाही तुझ्या जवळ. हे आता निघतानाच अशा तयारीने निघालाय दुसऱ्याचे जेवायचं, कशाला पैसे लागते. विठ्ठल विठ्ठल. मला फक्त एवढा विषय सांगायचा आहे महाराज. ह्यानं जर सांगायला सुरुवात केली का नाही एक एक गोष्ट, नारद महर्षीने. नारद महर्षी म्हणले कशामुळे असलं पाप करतोय? मला पाप म्हणजे काय हितनं सुरू करायचंय महाराज. ह्याचं नाव पाप आहे, हितनं सांगायला सुरुवात केली. हो लय सांगत बसलं नाही, तात्पुरतं सांगितलं महाराज. म्हणले पाप म्हणजे ही पैसे कशामुळे देतोय तुम्हाला? माझी बायका पोरं पोसायला. म्हणजे त्याच्या बायका पोरांचा आयुष्याचा खटका मिटवतोय तू, त्याला भिकायला लावतोय, तुझी बायका पोरं पोसतोय. ह्याचं नाव पाप आहे बघ. दुसऱ्याला तकलीफ देणं ह्याचं नाव पाप आहे. पुण्य परोपकार, पाप ते पर पीडा. हो धर्मशास्त्राला सांगायला यायचं नाही इतका. एका हिसक्यात तुकाराम महाराजांनी सांगितलं महाराज. धर्मशास्त्राला सुद्धा पाप ह्याची व्याख्या लय अवघड करून सांगावं लागते, आणि पुण्य ह्याची व्याख्या अवघड. तुकाराम महाराजांनी इतकी मस्त सांगितली का नाही, एखाद्या लईच पापी असलं तर त्याला कळायचं नाही, नाही तर कोणाला बी कळत. मला दुसऱ्याला तकलीफ देणं पाप आणि दुसऱ्याला सुख देणं पुण्य. आणि नाही जोडा दुजा यासी. ही धर्मशास्त्र आहे, ही काय अध्यात्म नाही सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. मग थोडक्यात गोष्ट अशी महाराज, त्या वाल्मिकाला सांगितलं म्हणजे तू घर ही पाप करतोय ना तू सगळ्यासाठी, ती भोगायला येतील काय तुझ संग? मला भोगायला नाही यायची म्हणजे त्यांच्यासाठी करतोय म्हणजे ती नसतात म्हणल्यावर कोण भोगते? मी काय एकटा भोगाय जा मला विचारून या जा. हा मला ही डाव काढलाय, मला घरी लावायचं आणि पळून जायचं, मला बांधून ठेव, मला मी काय पळून जातोय? तुला पळून जायचं बघा दिसतोय काय मी तुला? होय तू दिसला तर तुला माझं ब्याह वाटलंय, मला नाही तुझं वाटलं. मी पळून जाईलोय. ती म्हणला आपलं आपलं सावध असलं पाहिजे. पळून गेल्यावर पुन्हा आपली आबरू गेल्यावर काय करायचं? एवढा तेवढा हातातला गेला, एवढा तेवढा हातातला गेला, एक नाही सोडला, पण ही गेला हातातला, निष्ठून गेला. मग बांधून टाकला महाराजांनी. घरी जाऊन मालकीने विचारलं, होय ग
ही मी आणतोय ती पाप करून आणतोय का पुण्य करून आणतोय? ती म्हणजे पाप करून आणताय. मग ती भोगायला तो आहे ना. ती म्हणली मी म्हणले काय तुला माणसं मारण मग आम्हाला पोस. ओ पाप तू करतोय, तो बघायचं काय करायचे. मी नाही भोगणार पाप. मला पिंट्या तूर मला हे आपला काय संबंध. कारण तू किती विषयानं असू दे पोरगा तुझ्याहून छपरीच निघणार आहे. तुम्ही असं ध्यानातच ठेवायचं. आपल्या पुढं 1.25 शेर तरी ती कमीत कमी निघणार. खरं तर 2-2.5 शेरच निघणार आहे. काल एक जणांनी गोष्ट सांगितली मला मस्त आवडली बरं का. एक मास्तर होता बापाला सांभाळीत नसायचा. आता पोराला मास्तर केलं म्हणल्यावर बाप तरी साधा असेल होय. त्या बापाने त्याला काय करायचं कुठं बी नेऊन सोडायचं. चल नाशिकला. नाशिकला न्यायचं, नाशिकला सोडून द्यायचं. सरकारने केलं तिकीट फुकट. उद्या सकाळी ही पोचायच्या आत. त्याला वाटायचं म्हाताऱ्याला सुधारायचं नाही, घरी यायचं नाही. पण बराबर घरी यायचं महाराज म्हातारा. त्याने विचार केला आता का नाही 144 वर्षानं सगळ्यात मोठा योग आलाय कुंभमेळा. तिथं नेऊ कुणीच कुणाला गवत नाही तिथं. हो योगी साहेबांनी तर काल सांगितलं मला एक जण गेला म्हणून 13वा चालला होता त्याचा घरी. आणि माणसं जेवाय बसायचं तर वरती आला. नेहला सोडायला लागला ती म्हाताऱ्याला. ती म्हणला तुला का नाही आता हे तर मारूनच टाकतो. मग ती म्हणायचा हे का आता तुझी माझी एवढीच गाठ आहे का नाही थोडं वर चल. आणि मग त्यांनी त्याला अनेक थोडा वर न्यायला. तिथं वर नेल्यावर म्हणला अनेक थोडं वर चल. ती मला असं का करतंय म्हातारं. म्हणला खरं लई ताप देते राव. आता आता मरायचं का नाही पण मला शेवटची इच्छा कुणाची पूर्ण करावं का नाही. मग त्याने अनेक वर नेलं. ती मला होय रे इतक्या वर कशाला न्यायचे तुला. हिथं ढकलून दिलं तर मरशीलच की म्हणला. ती म्हणला मी माझा बाप तिथं सोडला होता म्हणून तिथंच. ह्याचं फळ कुणाला यायचं इथं ह्यालाच येणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आता त्या बायकोनी फटकवला पोराने फटकवला म्हणल्यावर काय खरे तवा. ती आला घातली पायाला मिठी. महाराज मला तुमचंच खरंय कुणी सुद्धा पापाचा वाटेकरी नाही. मला मी कशानं ह्या पापातनं सुटल. मी सांगत ती कर्म सुटशील मला. म्हणजे काय करू. मला राम म्हण. ती मला नाही येत. तुला काय येतं. मला मरा पाठ आहे माझा. मला तिकडून जाता येत नव्हतं. इकडून कशाला आलाय मरा आता. मग मला ही तुझ्या आवडीचा शब्द मला आवडीचा. मला काय हरकत नाही म्हणीत जा. मरा 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 आहे का नाही. माझ्या सागरदाने राघवदाने गोष्ट सांगितली मला ही. सरासरा म्हणायला लागला की राम झालं महाराज. आणि पुन्हा राम 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 म्हणीत बसलाय 12 वर्षे तिथंच. पुन्हा नारद महर्षी तिकडून आले तर आपल्या रस्त्याने त्यांना मोठं मोठं वारुळ दिसलं. आणि इथं काय आहे म्हणून बघितलं तर आतनं राम 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 चालू. मला आपला एक चेला बसवला होता राव इथं. ती वाल्या कोळी होता त्याचा वाल्मिक. वाल्मिक म्हणजे वारुळ. वारुळ झालं होतं मला. अख्खी रामकथा लिहिली. रामचंद्रांच्या अवताराच्या पूर्वी लिहिली. आणि मला विशेष गोष्ट काय सांगायची की भरद्वाज महामुनी त्यांना उपदेश केलाय वाल्मिकींनी. भरद्वाज मुनींना त्यांचे शिष्य भरद्वाज वाल्मिकींचे. आणि भगवान रामचंद्र त्यांना धाक आहे महाराज. बोलिले जे ऋषी तैसेची करीन.
महाराज. समजा जत्रा असली, शेवटची कुस्ती असली, तर शेवटची कुस्ती मला 75 वर्ष झालं हीच करतोय, असं कुठं आहे का? लय झालं तर 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष शेवटची कुस्ती करतो, पुन्हा ते आबरूवान असला तर बसतो नुसतं आपल्याकडं. त्याच्या टायमाचं पैलवान पाया पडायला, त्याला शाबासकी द्यायला पाय जोडून बसलेला असतो. पण वाल्या कोळी कवा झालाय राव, तवापासून त्याला अनेक जोड लागलेलं नाही. इतकं पाप कुणीच केलं नाही. प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध पाप करण्यात. आणि ह्या वाल्याची जर परिस्थिती बघायला गेली तर महाराज ही पूज्य झालाय, पूज्य. वाल्मिकी महर्षी म्हणलं का नाही की देवादिकांना नमस्कार करावा लागतोय, ऋषींना नमस्कार करावा लागतोय, आणि माणसं तर त्याच्यावरच जगते महाराज. होय, रामकथा का ह्याच्या बापाने शिकवली काय? जेवढ्या रामकथा आहेत तेवढ्या सगळ्या महर्षी वाल्मिकींच्या शिकलेली. विठ्ठल विठ्ठल. स्वर्गात हीच कथा आहे, पाताळात हीच कथा आहे, मृत्यूलोकात हीच कथा आहे महाराज. आणि त्या वाल्मिकी महर्षींचं जे राहिलेलं आहे का नाही, तेच भगवान शंकर नामस्मरण करतात, राम 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 राम. म्हणून महाराज सांगतात, शिवाळाळे तापला रामनामे शीतळ झाला. म्हणून भगवान शंकरांच्या हृदयातली ही गोष्ट आहे महाराज. ही नीच आहे, अति नीच आहे. आणि उत्तम वंद्य जे आहेत त्यांना वंदनीय होऊन जातो. कशानं होतं? या कथेनं होतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे उच्च कुळाची माणसं ती पडत असतील पायामध्ये त्याच्या, किंवा त्यांना वंदनीय असेल. सगळ्याच्या सगळ्या विश्वाला जे वंदनीय देव आहे त्यांचं कसं काय? म्हणजे त्यांची तर गोष्टच, ह्यांना तरी सगळ्याला कळत नाही महाराज. त्या देवतांना तर त्याचा अधिकार कळतो, आणि देव नुसता नमस्कार करीत नाहीत, त्यांच्या पायाच्या धुळीला नमस्कार करते. तिसऱ्या चरणात सांगितलं, देवताची माता देवत्यांची माथा वंदी पाय धुळी. त्या देवांना मळाचं लय भी आहे बरं का. मळ जी आहे का नाही, मग देवता भूमीवर पाय ठेवीत नाहीत महाराज, त्यांची सावली पडत नाही.
आणि त्यांच्या शरीरावर मळ बसत नाही कधी, त्या देवता ज्या आहेत. पण साधूच्या पायाचा स्पर्श झालेल्या माती कपाळाला लावते. वंदी पायधुळी, पायधुळी म्हणजे पायाचा स्पर्श झाल्यावर वर उडलेले मातीचे जे कण आहेत ना, ते कण आहेत, त्यांना नमस्कार करतात महाराज देव. आणि ज्या कुळात जन्माला आला का त्या सगळ्या कुळाच्या वंशाचा दीप होतो महाराज. चला विठ्ठल. आता माणसाच्या कसं लक्षात येतं, म्हणलं ही सारखं देवाचं नाव घेतंय म्हणलं बरं का. माणसाला कसं अप टू डेट माणूस असला बरं का, आणि मग मला ती असं कसल्या बी बायकात बोलतच नाही, त्याला वाढवळ तसं करावं लागतं. त्याला साध्या बायकात बोलायचं जमत नाही, 2-4 माणसं असल्यावर जमत नाही. एक मोठा कीर्तनकार आहे बरं का, गाथा मूर्ती, चातुर्मासाला तिथंच पंढरपुरात, तिथल्या जवळच्या ती आटकळे तात्या होतं का नाही, त्यांच्यात गोकुळाष्टमी सप्ताह त्यांच्या गावात. ह्याने जाऊन सांगितलं आमच्या सप्ताह असतो, आणि त्याच्या मठापासून जवळच त्याचं गाव पंढरपुराला चिकटूनच, चंद्रभागेच्या फक्त अलीकडल्या बाजूला. त्याने कीर्तनाला बोलविल्यावर मग ते आला संध्याकाळी कीर्तनाला. आता जवळ आहे म्हणल्यावर काय लवकर आला नाही, आणि कीर्तन चालू झाल्यावर फोन केला, कीर्तन चालू झाले बरं का महाराज या. गेला महाराज कीर्तनाला गेला की उभा राहायला बघितलं 3 टाळकरी, एक इनेवाला ती खांबाला धरून उभा राहिला. 2-4 इना घ्यायला ठेवलेली त्या तिकडं पताऱ्या पसरून बसलेली तिकडच, आणि 2-3 बाया पुढं बसलेल्या. आणि ती कीर्तनाला आता काय, त्याला गेल्याशिवाय भाग नाही, आल्याशिवाय भाग नाही, उभा राहिला. कीर्तन चालू केलं. थोडा वेळ झाले की म्हणला आता कुणाला सांगू. म्हणला अख्ख्या कीर्तनात ती 100-200 वेळा तरी म्हणला असेल आता कुणाला सांगू. कारण म्हणला इथं देव नाही का उभा, त्याला सांगा. 2-4 बसल्यात म्हणजे कीर्तनाला बसल्यात ना ती. तुला काय घरी झोपायच्यात, त्यांना हिथं आणून बसवल्यावर बरं वाटलं असतं. आंबट चैन करतात महाराज माणसं. ही कथा करायची ना आपल्याला, भगवंताची करायची ना. ह्यांचं काय येतं, आली तर आली, नाही आली तर नाही आली. तुला देवासाठी करायची असली ह्यांचा नाही विचार करायचा, आणि ह्यांच्यासाठी करायची असली का नाही मग ह्यांच्या बंगल्या पुढे जाऊन कर्ज. कोणाच्या बापाची पुण्यतीत, कोणाच्या आईची पुण्यतीत, आणि त्याचं गाणं गायचं त्याच्या दारात जाऊन. महाराज सांगतात देवता वंदन करतात, देवता पाय धुळीला वंदन करतात. कारण मोठे माणसं आहेत ना, त्यांचं नाव सुद्धा तोंडाने घ्यायचं नसतं महाराज. आणि जर पाळीच आली घ्यायची तर त्याच्या पाठीमागं अनेक श्रेष्ठ उपाधी लावून मग घ्यायचं असतं. असं दानकीने नाव नाही घ्यायचं, कोणाचं मोठ्यांचं नाव नाही घ्यायचं, पाप आहे महाराज. म्हणून देवता म्हणले पाय धुळीला नमस्कार करू, पायालाच का मिठी मारित नाहीत, म्हणजे देवास्ती काम नाही. त्यांना कळतं ह्यांच्याजवळ मर्यादा काय वापरली पाहिजे आपण, आणि म्हणून त्या पाय धुळीला नमस्कार करतात. आपल्या टकुऱ्याचा 2-4 दिवसाचा घाम अख्खा पायाला पुसून काय होईल नक्की. बरं तितका भाऊ तू चाललाय का काय सुद्धा नाही महाराज. 4 महिने गाठ पडली नाही तर त्याला दुःख सुद्धा होत नाही. पुन्हा आल्यावर उगाच पांचटपणा करायचा. त्याला नशीब लागतं रे माणसात चांगलं. महाराज लय गुणाचा लागला होता. घोडेच्या महाराज पडला आणि माणसं लागली नाटक करणारी. तसला नाही मिळ बसत काय ते है की. वायर तरी चांगली असावी, नाही तर लाईट तरी नसावी.
नाही तर लय जागेवर फॉल्ट म्हणल्यावर सारखा बार सारखा बार. देवतांना अधिकार कळतो म्हणून का माणसांना कळत असतोय? ह्यांच्याजवळ पुण्य कुठे उतू चाललंय महाराज म्हणून ह्यांना कळतं. बहुतेक माणसाला साधू कधी कळतो माहिती का? ती एकदा चौघाच्या खांद्यावर बसला का मग माणसाला अयो लय मोठा साधू होता असं वाटतं. हायतवर त्याला त्याचं काय वाटतच नाही. आणि ज्याला वाटतं का नाही ती त्याचा पुरा उपभोग घेतो. पुन्हा लयच मोठा साधू होतो महाराज, त्याचं वर्षश्राद्ध सुद्धा मागणं होतं. आधी देवळाचा कळस निघतो वर डायरेक्ट आबाळात. महाराज कुठं गेलं? वैकुंठाला. बरं लय शिष्य असल्यावर महाराज वैकुंठाला जातो असं काय भानगड नाही महाराज. तशी काय उगा गैरसमज करीत जाऊन येत माणसाने. ही कसले नाजूक संबंध आहेत राव. बरं का, माणसाने ह्याचा फक्त उपयोग करून घ्या. माणसाला कळत नाही एवढं महाराजांना सांगायचं. म्हणजे ही काय करतात म्हणजे निंदा करतात. निंदा जी पापी त्याची निंदा करायची हिंमत नाही ह्यांची, आहे का नाही? तू बघ बरं एखादा टार्गेट आहे गावातला त्याला काहीतरी म्हणून बघ बरं, मागं मन पुढं मन कापीलच ती. आणि हे तर तसल्याचे कशाला वाटत जातोय. मग काय करतं? मग काहीच नाही करायला आल्यावर कीर्तन ऐकून घरी जायचं आणि बोटं मोडायची. तसलाच एखादा बघायचा आणि त्याच्यापाशी निंदा करायची. महाराज निंदा करायसारखं काय असेल? निंदा करायसारखं काय असेल असं? पण महाराज सांगतात करतात. मग म्हणजे निंदा केल्यावर काय होतं म्हणजे त्याच्या तोंडाला कुष्ठ होतं. आमच्या तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत म्हणून काँग्रेसने पैसे पुढवले एका नालायकाला, बरं का. आणि फक्त तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत असं सिद्ध कर आणि नुसतं बोंबलं थिंडायचं सगळ्या महाराष्ट्रात. बुलढाण्याकडलं होतं, त्याचं नाव बी आहे काहीतरी, सुदाम नाव होतं. वक्ते महाराज त्यांच्या गावात जवळच होतं. त्या वक्ते महाराजाला लय किडा, बरं का. ती म्हणलं तू माझ्या पुढं बसन वाद कर, वाद माझ्या संग. आणि कसं काय गेलं नाही सांग. तुझ्या बापाने तुला सांगितलं का ह्या काँग्रेसने कुठं तुला सांगितलं? तू मला माझ्यापाशी बसून वाद कर, तुझं बघतो कसं काय. त्याला लय राग यायचा वारकऱ्याचा. म्हणले मी आंदोलन करू उपोषण करू मेलो म्हणलं. आणि ही वारकरी आम्ही वैकुंठवासी आलो पोळ्याचा पायाशी. चला विठ्ठल. शास्त्र असं आहे महाराज, ज्याला ठोकता येते का नाही त्यांनी ठोकावं. ज्याला ठोकाय नाही येत का नाही त्यांनी जवळ उभा राहावं. ज्याला उभा राहायला अवसान नाही ते नुसतार राहावं. मग ह्याला आंदोलन म्हणतात, आहे का नाही. हे घरात जाऊन चेप येतात त्याचं आंदोलन नाव आहे. इथं पांघरून घेऊन झोपायचं आणि पुन्हा आत ज्यूस प्यायचं. आला का 8 दिवस नाही अन्न खाल्ल्यावर तू राहशील वैर. चला काय माणसं म्हणतात मग CCTV लावा म्हणजे कळत. मग आता इतकं महागात पडायला लागल्यावर मग शेवट म्हणतात साखळी उपोषण करायचे. म्हणजे आज ह्याने दुपारपोत्तर उपोषण करायचं, पहाटच जेवून घ्यायचं, त्याच्या जागेवर ती बसवायचं आणि मग ह्यानी जेवायला सुरुवात करायचं. नाटकं सगळे काय खरं. महाराज गोरक्षा आंदोलन होतं ना, जगन्नाथपुरीचे आचार्य होते महाराज, करपात्री महाराजांचे शिष्य होते. निरंजन देव तीर्थ नाव होतं त्यांचं, बरं का. त्यांनी उपोषण केलं होतं 72 दिवस अन्न नाही पाणी नाही. 72 दिवस. आत्ता व्हिडिओ क्लिप उपस्थित आहेत त्यांच्या. फार मोठ्या लोकांनी सांगितलं महाराज त्या सरकारला काय सुद्धा घेणं नाही, तुम्ही मिळालात.
की दुसरा पक्ष आहे त्यांना तुम्ही मिळाला तर आनंदच होईल, आणि हिंदूला अनुकूल पक्ष आहे ती म्हणा ती त्याची मोहरके होते, ती म्हणले आम्ही ह्यांच्या नावावर मतं मागू, मरू दे आता, मरायचं असलं तर काय करणार. बरं एकदा करू नका उपोषण म्हणल्यावर आणि काय असतं सांगितलं ना आपण जाऊन. पण फार मोठ्या विद्वानांनी सांगितलं ह्यांच्यात काय बदल व्हायचा नाही, तुम्ही उपोषण करू नका, ह्या भारताला मुकवू नका तुम्हाला. मग सोडून दिलं होतं 72 दिवसांनी. 72 दिवस पाणी नाही महाराज, पाणी. विठ्ठल विठ्ठल. प्रज्ञानानंद सरस्वती त्यांनी अनुष्ठान केलं होतं. 6व्या दिवशी जायचे होते पण 10व्या दिवशी गेले, दशमीला गेले, प्रतिपदेला सुरू केलं. ते 72 दिवस अनुष्ठान केलं होतं. विठ्ठल विठ्ठल. ह्या सुदामला पुढं बसवलं होतं आणि त्यांनी सांगितलं काय करावं, मोठ्याचं ऐकावं लागतं म्हणून आम्हाला काहीतरी करावं लागतं. मला नाही काय माहिती तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेत म्हणून, मला जग जाहीर सांग ना. असं अंधारात मला होय म्हणतोय, तिकडं बाहेर गेल्यावर भांडतोय का. त्यांनी सांगितलं तिथं नाही सांगता यायचं, मला पैसे घेतले ना. ह्यांनी सांगितलं मी तुला शाप देतो, तुझ्या सगळ्या अंगाला कुष्ठ होईल. सगळ्या अंगाला कुष्ठ होऊन मेलं ती. ठरव विठ्ठल. किड पडून मेलं, किड पडून. ठरव विठ्ठल. त्याची निंदा करी, त्याची कुष्ठवाणी, त्याची निंदा जी करतो का नाही, त्याची वाणी म्हणजे कुष्ठ आहे महाराज. त्याच्या तोंडातनं जी बाहेर पडते ती तुम्ही ऐकू नका. हो, त्याच्या तोंडाला जसं झालंय तसं तुझ्या कानाला होईल. पण कारण शब्दच कानातनं जातात का नाही, मग ती करू नको. महाराज सांगतात मुख संवदनी रजकाची, सगळ्या गावाची कापडं धुवायच्यात. मग त्याला पूर्वी डोब असायची, डोब, आणि ती डोब पाणवठ्याच्या कडाला असायची. मला सुद्धा आठवती, परगावला बी आठवती. आणि ती लय करून पांढरी असायची, पांढरी. पांढरी म्हणजे साबण सारखं साबणाचं पाणी वाळल्यावर काय होईल तशी झालेली असायची. आणि ती दगडच आतनं कोरल्याला त्याची डोब असायची दगडाची, आणि त्याच्यात ती परट कापडं घ्यायची. मग मला अख्ख्या गावाचा आणि कसला बी मळ ह्याच्यातच धुवायचा आहे महाराज. आणि असलं तोंड आहे त्याचं, असं तुकाराम महाराज सांगतात. म्हणून निंदा करते त्यांच्याकडे ऐकायचं नाही महाराज. ऐका, माणसाची निंदा करतो ती चांगला नाही, देवाची करतो, शास्त्राची करतो, आणि त्याच्यापेक्षा साधूची करतो, ही तर लईच जात बेकार झाली. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले मी तुम्हाला कथा सांगतो. कथा कोणाला करता येईल बरं. मला कीर्तन करशील तू, ऐकायचं कोणी तुझं. कीर्तन करू वाटतं माणसाला महाराज, त्याचं ऐकायचं कोणी नक्की. आमचा एक महाराज होता पूर्वी, लई दिवस त्यांची गाठ नाही आता. म्हणलं महाराज पोरगा काय करतो. ती मला पोरगा तर लईच निराळा आहे हो माझा. म्हणलं काय करतो काय नक्की. ती मला ते नाही ह्याच्यातलं. मला त्याला कीर्तन बिर्तन शिकविलं नाही. ती म्हणतोय तू कीर्तन करतो तसलं तर मी आत्ता करील. दयानंद भाऊचा पोरगा. तुकाराम महाराज सांगतात मी तुला सांगतो, तुला कथा नका काही ना, तुला विठ्ठल 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 म्हणता येईल. विठ्ठल या शब्दामध्ये सगळ्याच्या सगळ्या अवताराची सगळी चरित्र आहेत. त्यात आलं सगळ्या अवताराची सगळी चरित्र आहेत त्याच्यात. कृष्ण म्हणलं तर आहेत, राम म्हणलं तर आहेत. तुकाराम महाराज सांगते ते तुला जर माहीत नसलं का नाही,
आता केशव कलौ केशव कीर्तनात, आता केशव नाव कशामुळे पडलं भगवंताचं, म्हणजे कसं याला सांगता येईल है की नाही. मग केशी दैत्याचा नाश केला म्हणून केशव नाव, त्याच्या आधी नव्हतं का. मग केशव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असा अर्थ होतो महाराज त्याचा. म्हणजे तू इतक्या खोल पाण्यात शिरूच नको, कारण मंत्र जे असतो का नाही त्याच्या अर्थातले दम नसतो महाराज. ही मंत्र आहे याचा उच्चारच फळ देऊन जातो. विठ्ठल विठ्ठल. आता मला काय माहित नाही, पण आपलं ऐकून ऐकून माहिती तेवढं सांगतो तुम्हाला. ती बाजारात गुरं विकणारी आणि गुरं घेणारी काय माणसं असतात, त्याच्यात काय दलाल असतात. ती वरनं काय बी बोलू तिकडं, पण ती ज्याला ऐकायचंय का नाही ती तिकडे एक दलाल इकडे एक दलाल म्हणल्यावर ती असं वरनं उपरनं टाकलेलं टावेल आणि त्याच्या आत काहीतरी बोटं घालून काहीतरी करतात खुना. मला एक जणांनी सांगितलं, मला मी आम्ही खुना माहीत करून घेतल्या होत्या आणि एक खून त्याला केल्यावर ती म्हणाला का माझीच विद्या मला शिकवायला लागला होती. कारण दलालाला माहीत नाही कोणता दलाल आहे, ही नवीन दलाल झाला होता. मी कशामुळे सांगतोय कळलं का, त्याला चोरीचा व्यापार म्हणायचा. आलं लक्षात. तुकाराम महाराज सांगते तशी चोरी फेरीचं काय नाही, मी तुम्हाला सांगतोय. ही पांडुरंगाचं नाम आहे, ती सार आहे आणि फक्त तेवढं घेत जा, त्याचं नाव कथा आहे. कथा म्हणजे ज्याचं तोंड सुद्धा बघू ना त्याचे कीर्तन नावाची गंमत ऐकायला तू जायचं आणि त्याचं नाव कथा आहे. मला तर नेहमी वाटतं महाराज घरी बसून 2 तास देवाचं नाव घेतलं का नाही त्याच्यावर किती भारी. हे मला नसलेले हरभरा सांगते आहे ना, काय ऐकता त्याचं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात ही धंदा चोरीचा नव्ह, नाम विठ्ठलाचे सार नाम घ्यावे. कथा म्हणजे पांडुरंगाचं नाव हे सार आहे, ती घ्यावं, त्याचं नाव कथा आहे. आणि ती जर घेतलं तर महाराज सांगतायत निची कुळीचा उंचा वंद्य होय, हरीचे जोगाय गुणवाद विठोबार सूचना आहेत नीट ऐका. त्या पट्ट्या पटकीने उचलता येत नाहीत. मी मग टाकीत होती तेव्हा बघितलं म्हातारी माणसं हात लावी